माझी परी स्वप्नात ती धुंद करी। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपण रोज तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत असतोय। तर मित्रांनो आज देखील एकदम जबरदस्त आणि एकदम युनिक अशी कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन आलोय। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला जे काही अलर्ट मोशन ॲप्लिकेशनचा आपल्याला यूज करणार आहे आपण। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपलं जे काही ॲप्लिकेशन असणार आहे त्या ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक मी टेम्पलेट दिले म्हणजे जे काही XML फाईल दिली ती XML फाईल तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायची आहे। इम्पोर्ट करण्यासाठी खाली टेम्पलेट्सवरती क्लिक करायचं आहे। वर जो काही अपलोडचा ऑप्शन दिसतोय या अपलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जी काही फाईल मी तुम्हाला दिलेली असणार आहे ती फाईल या ठिकाणी तुम्हाला इम्पोर्ट करायची आहे। ओके इम्पोर्ट केल्यानंतर त्याला तुम्हाला टाईमलाईनवरती घेऊन यायचं आहे। टाईमलाईनवरती आल्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारची फाईल बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो या फाईलमध्ये मी सगळे ॲडजस्टमेंट तुम्हाला करून दिल्या। फक्त जे काही हे ग्रुप आहेत त्या ग्रुपला तुम्हाला ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे। तरच तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ तुमचा या ठिकाणी तयार होणार आहे। ओके तर मित्रांनो आता तुम्हाला व्यवस्थित सांगतो, तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ बघा। आता सगळ्यात अगोदर हा जो काही बॅकग्राऊंडला फोटो आहे इथं तो फोटो तुम्हाला इथे म्हणजे आता सगळ्यात आधी आपले जे काही फोटो रिप्लेसचा पार्ट आहे तो फोटो बघूया। तर सगळ्यात आधी आपल्याला 3.12च्या बीटवरती यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता इथे मित्रांनो तुमचा फोटो जो कोणता बॅकग्राऊंडला तुम्ही ॲड करणार आहे तो फोटो इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। फोटोला ॲड केल्यानंतर वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे। ओके फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर आता मित्रांनो लॉंग प्रेस करून याला खालच्या बाजूला तुम्हाला या प्रकारे असं घेऊन यायचं आहे। तर बघू शकता एकदम खालच्या बाजूला मी असं घेऊन येतोय। आपले जे काही ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या देखील खाली तुम्हाला घेऊन यायचं। आता इथे हा जो काही बॅकग्राऊंडला फोटो तुम्हाला दिसतोय या बॅकग्राऊंडच्या फोटोच्या खाली मी घेऊन आलोय बघू शकताय। आता हा जो काही बॅकग्राऊंडचा आपला फोटो जिथेपर्यंत आहे म्हणजे पहिला मी ॲड करून दिलाय तो 11.14च्या बीटपर्यंत आहे बघू शकता। इथेपर्यंत तुम्हाला यायचं। इथे आल्यानंतर आपला जो काही तुम्ही फोटो ॲड केला आहे तो फोटो देखील तुम्हाला इथे याची लेंथ वाढवायची आहे। नंतर हा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे। इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही पहिला फोटो असणार आहे तो तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे आणि जो काही तुम्ही फोटो कॉपी म्हणजे इथे अपलोड केला आहे सेट केला आहे तो फोटोला इफेक्ट पेस्ट करून इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जी काही ऑपोसिटी आहे ती तुम्ही 50 पर्यंत अशी ठेवू शकता। ओके मी 45वरती ठेवल्या तर तुम्ही 40 ते 50 दरम्यान त्या अशी ठेवू शकताय। आता मित्रांनो ही जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपमधले फोटो चेंज करण्यासाठी आता ग्रुप 1च्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघू शकता तुम्हाला लेअर दिसत नाहीत तर थोडंसं तुम्ही टच इकडे तिकडे केलं तर ते लेअर दिसून येतील। आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ग्रुप अँड मास्कची लेअर बघायला भेटते। सिंपली या लेअरला सिलेक्ट करायचं आहे। एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जो फोटो तुम्ही ॲड करणार आहे तो फोटो इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि हिची जी काही लेंथ असणार आहे ती तुम्हाला एकदम लास्टपर्यंत म्हणजे 10.27 पर्यंत तुम्हाला अशी वाढवून घ्यायची आहे। आता मित्रांनो हा जो काही फोटो याला आपला जो काही रेक्टँगल म्हणजे जो काही शेप दिसतो रेक्टँगलचा त्या शेपच्या खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे। पहिला जो काही फोटो असणार आहे तो तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचा आहे आणि जो काही फोटो तुम्ही ॲड केला आहे त्या फोटोला सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून प्रॉपरली रित्या आपल्या रेक्टँगलमध्ये म्हणजे जे काही स्क्वेअर असणार आहे त्या स्क्वेअरमध्ये सेट करून घ्यायचं। ओके तर प्रॉपर मी सेट करून घेतो। तुम्हाला देखील व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे। सेट केल्यानंतर आता मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बघू शकता ज्या म्हणजे आपण आपल्या ग्रुपमध्ये फोटो ॲड झाला आता इथे बघू शकता एक्स्ट्रा पार्ट या फोटोचा आला आहे। तर तुम्हाला काय करायचं आता बघू शकता एक्स्ट्रा पार्टचा 1 मिनटं तर तुम्ही बॅक आल्यानंतर ते काही व्यवस्थित होऊन जाणार आहे काही विषय येणार नाही मित्रांनो। आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे। आता ग्रुप 2 आणि 3चं जे काही फोटो आहे ते देखील तुम्हाला ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे चेंज करून घ्यायचे। ओके चेंज केल्यानंतर आता मित्रांनो ते ग्रुप अँड मास्कची लेअर आहे तुम्ही बघू शकता म्हणजे बॅकग्राऊंडला एक इथे फोटो आहे आणि इथं म्हणजे ग्रुपमध्ये एक फोटो आहे। तर मित्रांनो हा बॅकग्राऊंडचा फोटो सर्वात अगोदर तुम्हाला चेंज करायचा आहे। त्यासाठी प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक केल्यानंतर जो फोटो तुम्ही ॲड करणार आहे तो फोटो इथे ॲड करून ह्याची ड्युरेशन आपली 14.9च्या बीटपर्यंत वाढवायचं आहे। 14.9च्या बीटपर्यंत वाढवल्यानंतर त्याला तुम्हाला असं लॉंग प्रेस करून खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे म्हणजे आपला जो काही बॅकग्राऊंडचा फोटो असणार आहे तिथेपर्यंत तुम्हाला याला असं घेऊन यायचं आहे। तर प्रॉपरली रित्या मी बघू शकता इथे घेऊन आलोय। घेऊन आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही पहिला फोटो होता त्या फोटोचा इफेक्ट तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचा आहे। इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर आता हा जो काही पहिला फोटो आहे तो तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे। पहिला फोटो डिलीट केल्यानंतर ह्या म्हणजे तुमचा जो काही फोटो असणार आहे तो तुम्हाला फिल स्क्रीनला सेट करायचा आहे। मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून प्रॉपर असा सेट करून जो काही इफेक्ट तुम्ही कॉपी केला आहे तो इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे। आता मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। इथून बॅक आल्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जी काय ऑपोसिटी असणार आहे ती तुम्हाला एकदम कमी करून घ्यायची आहे म्हणजे असं ब्लॅकिश थोडं दिसलं पाहिजे या प्रकारे। आता मित्रांनो तुम्हाला ग्रुप अँड मास्कच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक करून एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे। प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि जो काही बॅकग्राऊंडला फोटो तुम्ही ॲड केला
आणि तोच फोटो मित्रांनो जो काही बॅकग्राऊंडला ॲड केला आहे तो फोटो ॲड करून ह्याची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला 2.25 बीटपर्यंत वाढवायचं आहे आणि याला लॉंग प्रेस करून एकदम खालच्या बाजूला असं घेऊन यायचं आहे. असं घेऊन आल्यानंतर आता तुम्हाला त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर आपल्या शेपमध्ये या फोटोला सेट करून बघू शकता असं घ्यायचं आहे. ओके, नंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बघू शकता आपला जो काही फोटो होता तो फोटो इथे चेंज झाला आहे. आता मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला करायचं आहे, तर इथं काळा असल्यामुळे तुम्हाला फोटो आणि बॅकग्राऊंडचा फोटो व्यवस्थित दिसत नाही. तर बॅकग्राऊंडच्या फोटोला सिलेक्ट करून इथे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि स्पॉट कलरचा इफेक्ट आहे तो तुम्ही ऑफ केला तर आपला जो काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता तो आता दाखवतो मी तुम्हाला 1 मिनिट. तर असं तुम्ही बॅकग्राऊंडचा जो काही फोटो होता तो ब्लॅक अँड व्हाईट असता तो कलरफुल करू शकता. ओके, आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. हा जो काही तुम्हाला ओव्हरले खाली दिसतोय इथे ऑफ आहे, त्याला ऑन करायचं आहे या प्रकारे. म्हणजे ह्या लेअरच्या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तो ऑन होऊन जाणार आहे. जर तुमचा म्हणजे मीडिया मिक्सिंगचं ऑप्शन येत असेल तर ह्या जे काही लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते ब्रूस्ट ओव्हरलेचा एक तुम्हाला नाव दिसतंय त्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या मटेरियलमध्ये हा ओव्हरले मी दिला आहे तर ह्यावरती क्लिक करून तुमची गॅलरी ओपन होणार आहे आणि जो व्हिडिओ तुम्हाला इथे तुमच्यासमोर दिसून येईल म्हणजे ओव्हरलेचा तो ब्रूस्ट इफेक्टचा ओव्हरले तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, या प्रकारे मित्रांनो सेम जिथे मीडिया मिक्सिंगचं ऑप्शन येणार आहे तिथे तुम्हाला या प्रकारे असं करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता आपले जे काही पार्ट होतं सगळं पूर्ण झालं आहे. आता फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आता इंक इफेक्टचा देखील तुम्हाला इथे इनेबल करायचं आहे. इंक इफेक्ट इनेबल केल्यानंतर आता एक मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता प्रॉपर आता आपले जे काही ॲनिमेशनचा पार्ट होता तुम्ही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ आता इथनं पुढे मात्र लक्षपूर्वक बघा. ओके, तर आता तुम्हाला ग्रुप 1चं जे काही लेअर दिसते या लेअरला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. तर ॲनिमेशन देण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला म्हणजे 3.12च्या बीटवरती यायचं आहे. ग्रुप 1च्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून इथे जे काही की फ्रेमचा ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आहे. की फ्रेमवरती इथे क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो थोडं पुढे यायचं थोडं म्हणजे आता इथे तुम्ही कुठपर्यंत येऊ शकता बघू शकता. आता मी थोडं तुम्हाला सांगतो तिथेपर्यंत प्रॉपर तुम्ही या. आता इथे 7.12 म्हणजे 7.12पर्यंत तुम्ही येऊ शकता. ओके, तर 7.12वरती डायरेक्ट तुम्हाला इथे एक की फ्रेम द्यायची, एक सुरुवातीला द्यायची आणि एक 7.12वरती द्यायची. ओके, इथे दिल्यानंतर आता पहिली जी काही की फ्रेम आहे या की फ्रेमवरती यायचं आहे आणि एक मित्रांनो एका रेषेत आलं पाहिजे, तिरकं झालं नाही पाहिजे. ओके, एका रेषेत आपलं तिरकं झाले खाली गेल्यावर करूया काही विषय नाही. तर असं तुम्हाला खालच्या बाजूला घेऊन यायचं. आता व्यवस्थित असं मी सेंटरला सेट करतो. तर बघू शकता या प्रकारे प्रॉपर आपल्याला सेट करून घ्यायचं आहे म्हणजे एक ॲनिमेशन आपल्या फोटोवरती क्रिएट होऊन जाणार आहे. फोटो म्हणजे जे काही शेप आता इथे बघू शकता प्रॉपर आपल्या सेंटरला लाईन आल्या. सेंटरला लाईन आल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता हा फोटो म्हणजे आपले जे काही हे होतं काय म्हणायचं त्याला ग्रुप, तो ग्रुप या प्रकारे ॲनिमेट झाला आहे. आता मित्रांनो हा डायरेक्ट वर जाते तर असं नाही, एक हलकंसं ॲनिमेशन त्याला म्हणजे काय म्हणा स्मूथनेस आला पाहिजे. तर तो स्मूथनेस आणण्यासाठी तुम्हाला जो काही खाली ते ग्राफचा ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आणि हा जो काही ग्राफ आहे त्याला तुम्हाला या प्रकारे असं सेट करायचं आहे. तर या प्रकारे सेट केल्यानंतर बघू शकता एकदम खतरनाक असं ॲनिमेशन आपल्या फोटोवरती येऊन जाईल. तर बघू शकता हलकंसं एक आपलं ॲनिमेशन या फोटोवरती आले. ओके, तर मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता हा जो काही दुसरा ग्रुप आहे म्हणजे आपल्या 6 सेकंदवरती दुसरा ग्रुप आहे. तर ह्या दुसऱ्या ग्रुपशी यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. इथे एक ॲनिमेशन ॲड करायचं म्हणजे की फ्रेम ॲड करायचे आहे. की फ्रेम ॲड केल्यानंतर थोडंसं पुढे येऊन आता म्हणजे तुम्ही 9.04पर्यंत असं पुढे येऊ शकताय आणि इथे एक की फ्रेम ॲड करायचे. ओके, की फ्रेमला ॲड केल्यानंतर आता आपलं जे काही इथे पहिली की फ्रेम आहे पहिल्या की फ्रेमवरती यायचं आणि ह्याला देखील सेम तुम्हाला असं सेंटरला असं खाली घेऊन यायचं. ओके, प्रॉपर मित्रांनो आपलं सेंटरला आलं पाहिजे, बाकी काही विषय नाही. सेंटरला आलं नाही तर मग तुमच्या ॲनिमेशनमध्ये गडबड होऊ शकते. आता मित्रांनो या प्रकारे ॲड केल्यानंतर बघू शकता हे देखील प्रॉपर वर आले. आता मित्रांनो सेम तुम्हाला ह्या दोन्ही की फ्रेमच्या म्हणजे ह्या की फ्रेमच्या आणि ह्या की फ्रेमच्या सेंटरला यायचं आहे. नंतर हा ग्राफचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून हा देखील ग्राफ तुम्हाला सेम असा ॲड करायचा आहे. आता मित्रांनो सेम ॲनिमेशन या तिसऱ्या की फ्रेम म्हणजे तिसरा ग्रुप आहे त्याला तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता व्यवस्थित असं आपलं ॲनिमेशन आलं. तर आता लास्ट जो काही फोटो आहे त्या फोटोला ॲनिमेशन क्रिएट करण्यासाठी आता लक्षपूर्वक बघा ते कसं करायचं. आता इंक इफेक्ट मी थोडासा डिसेबल करतो. डिसेबल केल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता आपली जी काही ग्रुप 1ची लेअर आहे म्हणजे आपली जी काही ग्रुप आहे आता इथलं जे काही हे आहे इमोजी ते देखील मी थोडंसं डिसेबल करतो. तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता आपला जो काही हा ग्रुप 1 आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून इथे एक की फ्रेम ॲड करायची आहे. नंतर सेंटरला म्हणजे तुम्हाला इथे 12.27ची जी काही बीट आहे इथे एक तुम्हाला की फ्रेम ॲड करायची आणि फोटोच्या लास्टला एकदा की फ्रेम ॲड करायची. ओके, या प्रकारे की फ्रेम ॲड केल्यानंतर आता पहिल्या की फ्रेमवरती तुम्हाला येऊन जायचं आहे आणि हा जो काही फोटो आहे याला तिरका असं तुम्हाला खाली घेऊन यायचं आहे. ओके, तिरकं तर या प्रकारे तिरका असं खाली घेऊन यायचं आहे. नंतर आपली लास्टची की फ्रेम आहे या लास्टच्या की फ्रेमवरती यायचं आहे आणि फोटो तिरका असं वरच्या बाजूला घेऊन जायचं आहे. ओके, तर असं प्रॉपर वरच्या बाजूला घेऊन गेले तर बघू शकता असा फोटो आपला मूव्ह होणार आहे. ओके, तर आता फक्त तुम्हाला हे डायरेक्ट येऊन फोटो असं जातात ॲनिमेशन तुम्ही बघितलं तर थांबत नाही फोटो. तर आता हा थांबण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथे पहिली जी काही की फ्रेम ॲड केल्या पहिल्या आणि सेंटरच्या की फ्रेमच्या तुम्हाला सेंटरला यायचं आहे म्हणजे मध्ये यायचं आहे. मध्ये आल्यानंतर ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा जो काही ग्राफ आहे तो तुम्हाला या प्रकारे सेट करायचा आहे. लास्टच्या आणि मधल्या आणि लास्टच्या की फ्रेमच्या मध्ये येऊन हा जो काही ग्राफ आहे तो तुम्हाला या प्रकारे सेट करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता हे देखील ॲनिमेशन आहे ते प्रॉपर असं आपलं झालं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं इंक इफेक्ट आणि जे काही इमोजी वगैरे होतं ते इनेबल करून घ्यायचं.
इनेबल केल्यानंतर मित्रांनो बघू शकता एकदम खतरनाकरित्या आपला जो काही व्हिडिओ होता तो व्हिडिओ दिसून येणार आहे। ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे। व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे, रिझोल्यूशन एकदम हाय ठेवायचं आहे आणि एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।